किंवा शिंदे गटाशी नाही, आमची थेट लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे। आणि या लढतीमध्ये आमचा जो प्रतिस्पर्धी जो आहे शिंदे सेनेचा तो बाहेरचा, ते तर म्हणतात की मला विरोधकच नाही। त्याच्या म्हणण्यानं काय होते, त्याने कळमनुरीचा आमदार, खरं पाहिलं तर या हिंगोली नगरपालिकेमध्ये त्याला मत मागण्याचा कुठला अधिकारच नाही, कारण ज्या कळमनुरीमध्ये तो आमदार आहे त्या ठिकाणी एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे। त्या कळमनुरी नगरपालिकेची तुम्ही अवस्था बघा काय, त्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा प्रश्न कायम आहे। 8 दिवसाला पाणी एकदा येते, लाईट नाही, रस्ता नाही, रोड नाही। बरं रोड केले इकून तिकून तर त्याच्यामध्ये पण साठगाठ, त्याच्यामध्ये ते रोड एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे, कारण याचेच मतदान करायला कळमनुरीचा मतदार वर्ग, ठेके घ्यायला हिंगोलीचा वर्ग, फक्त एक ठराविक लोक, ठराविक अण्णावाची लोक त्या ठिकाणी गुत्तेदारी करतात। आणि त्यामध्ये त्या कळमनुरी विधानसभेमध्ये एक नगरपंचायत जी आहे ती नगरपंचायत म्हणजे देवस्थान आहे, खूप मोठं हिंदू धर्माचं श्रद्धास्थान आहे। आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, कुठलीच व्यवस्था नाही। त्यानं पहिले त्याच्या मतदारसंघामध्ये विकास करावा आणि नंतर हिंगोलीमध्ये मतदान मागावं, हिंगोलीच्या विकासासाठी मतदान मागावं। आणि हिंगोलीच्या जनताच आम्हाला म्हणते की तुम्ही मतदान मैदानात उतरा, आम्ही तुमच्या सोबत आहे, कारण की ही गुंडगिरी आपल्याला संपवायची आहे। कारण की व्यापारी दहशतीमध्ये, सर्वसामान्य माणूस दहशतीमध्ये, यांनी अशी दहशत करून टाकली की व्यापाऱ्यांना धमक्या, तुम्ही इकडे आमच्याकडे आले पाहिजे, नाही आले तर तुम्हाला अमकं करू टमकं करू, ही दादागिरी यांनी केलेली आहे। तर ही दादागिरी ना चलवो, आम्ही दादागिरी हिंगोली शहरामध्ये चालू देणार नाही। आमचे जे 34 उमेदवार आहेत त्या 34 उमेदवाराला जर कोणी धमकवण्याचा किंवा त्यांना कोणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाचं तसं उत्तर दिलं जाईल। त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर इकडे आमच्या जीवाला धक्का राहील, अशी मी पूर्ण आमच्या 34 नगरसेवकाला हमी देतो। मागे काय झालेला आहे, हिंगोली बीडच्या वाटावर आहे, बीडमध्ये जशी यांची दादागिरी, यांची अतिरेक आणि 2 नंबर धंद्याची किंवा अवैध धंदे बोकाळलेले, तीच परिस्थिती हिंगोली शहरामध्ये होत चाललेली आहे। आणि हिंगोली शहर हे बीडच्या वाटावर आहे, त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर हे आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा।